नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज सासवड येथे मैदान पार पडत आहे आणि या मैदानात आपला सर्वांचा लाडका बकासूर हा फिक्स पळणार का याचीच आपण अपडेट देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि त्याच्या आधी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. मित्रांनो, तुमचं सर्वांचा खूप खूप म्हणजे आभार, धन्यवाद. कारण की आपल्या चॅनलवरती 23,000 प्लस सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर नक्कीच आपल्याला आपल्या चॅनलवरती 25,000 सबस्क्रायबर कंप्लीट करा भावांनो, लवकरात लवकर. तर आज राहिलेला विषय म्हणजे बकासूरचा. तर बकासूर नक्की आज पळणार का? तर भावांनो, आज बकासूर किंवा महाराज आपल्याला पळताना दिसू शकतात. कारण की आज मोहितशेठ धुमाळ यांच्या नावानं एकूण 2 चिठ्ठ्या निघाल्यात. तर त्या 2 चिठ्ठ्या कोणत्या गटात? तर प्रथम म्हणजे पहिली चिठ्ठी निघाली बघा गट क्रमांक 4 वरती, तास क्रमांक 7 वरती. आणि दुसरी चिठ्ठी आहे तशीच गट क्रमांक 40 मध्ये, तास क्रमांक 9 वरती. तर मित्रांनो, अशा आज 2 चिठ्ठ्या निघाल्यात. तर आज आपल्याला बकासूर किंवा महाराज किंवा वादळ या तिन्हीपैकी 2 नंदी आपल्याला फिक्स पळताना दिसणार आहे मित्रांनो. तर आता बकासूर किंवा महाराज आता मैदानात देखील येईल. तर आपण जसं मैदानात आला ती अपडेट आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू आणि त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा मित्रांनो. तर आज आपल्याला बकासूर हा फिक्स पळताना दिसणार आहे का याची आपण फिक्स अशी गॅरंटी देऊ शकत नाही. कारण की महाराज आणि वादळ देखील बरेचसे दिवस झाले आपण म्हणजे पळताना दिसले नाही, मैदानात देखील आले नाही मित्रांनो. तर नक्कीच आपल्याला बकासूर आज पळताना दिसेल का? तर हे तर आपल्याला म्हणजे मैदानात आल्यावरतीच कळेल मित्रांनो. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.